रामकृष्ण माऊली, तुमचं सगळ्यांचं लोकमत भक्तीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता मी वारी कव्हर करण्यासाठी आलेली आहे आणि माझ्यासोबत सर आहेत. सर, खूप छान तुम्ही एक संदेश घेऊन इथपर्यंत पोहोचलेला आहात. काय अनुभव आहे आणि काय तुमच्या वारीची कन्सेप्ट आहे यावर्षी? या वर्षीची अशी कन्सेप्ट आहे की आमची जी संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे ही पालखी सुदुंबरेवरनं निघती. जगद्गुरू तुकोबारायांची गाथा लिखाणाचं काम या संतांनी केलेलं आहे. त्याला पंचम वेद बोललं जातं. वेदांचाची अर्थ आम्हासीच ठावा येरांनी वाहवा भार माथा. आणि ती गाथा सर्वसामान्य माणसाला कळण्याकरता ती गाथा लिखाणाचं काम हे संत शिरोमणी संताजी महाराजांनी लिखाण केलेलं आहे. त्या गाथेमधून अंधश्रद्धा असेल, वृक्षारोपण असेल, स्त्रीभ्रूण हत्या असेल किंवा भेदाभेद असेल, या सामाजिक विषयाला सुद्धा त्या गाथेच्या रूपाने तुकोबारायांनी लोकांच्या विषयाला हात घातलेला आहे. छान. आणि जवळजवळ 4,000 वारकरी तुमच्यासोबत असतात. जवळपास आमच्याबरोबर 4,000 संत जगनाडे महाराजांच्या पालखीबरोबर असतात आणि 4,000 वारकऱ्यांमध्ये आम्ही दरवर्षी एक विषय घेत असतो. स्त्रीभ्रूणहत्या असेल, अंधश्रद्धा असेल, तर चालू वर्षीचा आमचा विषय आहे अंधश्रद्धा निर्मूलन. जगद्गुरू तुकोबारायांनी नवसे साय असं पोरे होती, मग का करणे लागत असे पती. म्हणजे त्यांनी अभंगातनं संदेश आपल्याला त्यावेळी दिला. तरीसुद्धा आज समाज सुधरत नाही आहे. आजही समाज अंधश्रद्धेच्या गर्तेमध्ये गुंतलेला आहे. जोपर्यंत समाज अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर येत नाही आहे तोपर्यंत समाज सुधारणार नाही. समाज सुधारत नाही तर प्रगती होणार नाही. प्रगती होणार नाही तर देश पुढे जाणार नाही. त्यामुळं समाज सुधारण्यासाठी हे पैलू सामाजिक महत्त्वाचे आहेत. कितवी वारी करताय माऊली? 35 वर्ष झाले. 35 वर्ष. काय काय नातं आहे तुमचं पांडुरंगासोबत? आनंद मिळतो. नातं काय आहे पांडुरंगासोबतचं? पांडुरंगाचं नातं म्हणजे आपलं सगळं काय ते प्रपंचाचा डॉक्टर तोच आहे. क्या बात. जो याच्या नादी लागलाय त्याचा प्रपंच सुखी चाललाय. वाह. आणि जे संविधान आपल्या याच्यात केंद्रात तयार झालं कोणी बाबासाहेब आंबेडकरांनी, तर ते याच्यावर खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे संतांची शिकवण आहे. कळलं का? परस्त्री माते समान जाणं. आता आपण जर पाहिलं तर टी व्हीवर जर पाहिलं तर इतक्या बातम्या खऱ्या येते का पाऊशी सुद्धा वाटत नाही. आणि त्यांनी काय सांगितलं, परस्त्री माते समान जाणं. दुसऱ्याचं धन असेल याच्याकडे तुम्ही पाहू नका, परस्त्रीकडे पाहू नका. कळालं का? हे याच्यातून कशातून ह्या वारीतून आम्हाला मिळालंय. आणि हे संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं ह्या वारकऱ्यांच्या विचारावर, संतांच्या विचारावर ते संविधान तयार झालेलं आहे. तुकोबारायांच्या विचारावरतीच खऱ्या अर्थाने बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक म्हणून जे त्यांचं जे त्यावेळेचं जे दैनिक होतं, तर ते बाबासाहेबांनी जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगावरतून त्यांनी ते मुकनायक केलं. आणि त्यावरूनच बाबासाहेबांनी फॉलो केलेलं कोणाला, जगद्गुरू तुकोबारायांना, महात्मा फुलेंना, गाडगे बाबांना, म्हणजे हे सर्वांना त्यांनी फॉलो केलेलं आहे. आणि त्यातनंच हे संविधान झालेलं आहे. देशाची जी घटना तयार झालेली आहे, इथं कुठंतरी जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथेचा आणि अभंगाचा विचार केला पाहिजे. तर अशा पद्धतीचं हे संविधान जरी आपल्या जगापुरतं असेल, त्यांनी आज आपल्याला हक्क मिळवून दिलेले. तर या तुकोबारायांनी शिकवण कानाकानामध्ये दिसते. मी संविधान वाचलं, त्यामध्ये मला एक लक्षात आलं की इथं तुकोबाराय आहे या संविधानामध्ये. क्या बात आहे. आणि तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. राम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संताजी महाराज की जय. संताजी महाराज की जय. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. रामकृष्ण माऊली. आणि सध्या मी आहे वारीमध्ये, तरडगावमध्ये सध्या आहे मी. आणि माझ्यासोबत खूप गोड असे वारकरी आहेत जे पंढरपूरसाठी निघालेले आहेत. माऊली, कसा असतो तुमचा अनुभव? कितवी वारी आहे? आमची पहिलीच वारी आहे. पण आमचं महिनाभरापासून तयारी होती की जीवाला इतका आनंद झाला होता कधी एकदा माऊलीच्या वारीमध्ये सहभागी होतोय. कारण हे प्रापंचिक जीवन हे दुःखमय आहे. परंतु आम्हाला 10 दिवस झाले आम्ही चालतोय, पण घरची आठवणसुद्धा येत नाही. एवढा आनंद आम्ही सगळेच माऊलीमय होऊन गेलेलो आहे. आणि कधी एकदा माऊलीच्या पालखीबरोबर जातोय, विठुरायाचं दर्शन घेतोय, अशी आस आम्हाला लागलेली आहे. काय सांगाल? माझं आता 4थं वर्ष वारीला जाण्याचं. आणि कसा अनुभव असतो? पांडुरंग तुमच्यासाठी काय आहे? पांडुरंग आमच्यासाठी सर्व काही आहे. पांडुरंग आमच्या सोबत आहे असं आम्हाला भास होत असतो वेळोवेळी.
पांडुरंग तुमच्यासाठी काय आहे? आमच्यासाठी परमात्मा पांडुरंग आता काय देवाबद्दल काय बोलायचं. देव सर्वांसाठी सगळ्यांसाठी आहे. देवाची खूप आम्हाला आस झाली की आम्ही पंढरपूरमध्ये कधी अनुभव आलेत का काही खूप वारीत? खूप खूप अनुभव आलेले आहेत. आता वारीमध्ये आम्ही जवळ 8 दिवस झाले चालत आलोय. 8 दिवसापासून तो खूप अनुभव आम्ही घेतलेले आहेत की वारीमध्ये कुठं त्या ठिकाणी मुक्काम असतो, मुक्कामाच्या ठिकाणी जी व्यवस्था असते व्यवस्थेच्या संदर्भामध्ये भरपूर काही बोलण्यासारखं आहे की जेवणाची व्यवस्था असेल किंवा बाकी सर्व व्यवस्था असेल, सर्व भरपूर काही अनुभव आम्हाला भेटलेला आहे वारीमध्ये. माऊलींची वारी कितवी आहे? 74 पासून येतो मी वारी. 1974 74 सालापासून येत आहे. हो. काय अनुभव आहेत वारीतला? एखादा एक असा अनुभव सांगा वारीतला जो तुमच्या आठवणीत आजही आहे आणि तो पांडुरंगाचा असा क्षण ज्याने तुम्हाला भेट दिली आहे पांडुरंगाने, असा क्षण आहे? पांडुरंगाने भेट अशी दिली ती बाई की एकदा आम्ही असे बसेल होतो 5-6 माणसं, हा. तर अचानकच एक माणूस आला, कुठं दिसला नाही काय नाही, पण त्यानं इथल्या पोळ्या हेच आणून दिला आम्हाला. ही आठवण आयुष्यभर लक्षात राहणार आहे. आयुष्यभर लक्षात. काय वाटतं तो पांडुरंगच होता? पांडुरंगच होता, पुन्हा 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 दिसलाच नाही. पुन्हा दिसलाच हा, हा. अजून किती वर्ष जावं असं वाटतंय वारीत? ते काय आता दरवर्षी? दरवर्षी म्हणजे अशी ओढ लागते की ते कॅलेंडर नवं आलं की ते त्याची तारीख कधी आहे म्हणून हे त्याचे आठवण तहीपासून राहते, त्या कॅलेंडरपासून. कुठून आलाय तुम्ही? आम्ही जालना जिल्हा मंठा तालुका. रामकृष्ण माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण माऊली. रामकृष्ण माऊली रामकृष्ण माऊली कितवी वारी करताय? 15वी वारी 15वी वारी. कुठून आलाय? बीडून. मी सुलतानपूरून आलोय गाव बीड जिल्हा. एकटेच आलात? घरातून एकलाच आलो. एकटेच आलात? काय अनुभव आहे तुमचा वारीसाठी? हा वारीतला काय अनुभव आहे तुमचा? काय नाही आपलं हा? चालण्यासाठी येतो आपलं. कशासाठी येता? काय तुमचा, तुम्हाला काय वाटतंय ह्याच्यामध्ये चांगला आनंद वाटतोय. असा एखादा अनुभव आहे जिथे तुम्हाला पांडुरंगाने दर्शन दिले? हो रोज दर्शन घेतो, फक्त आजच नाही घेतलं बघा. काय काय दर्शन असतं, कसं काय सांगाल? काय नाही दर्शन रोज घेतो. उठतो सकाळी 4ला 8ला रांगीत घुसतो, कधी मधून घुसतो, कधी बारीने घेतो, कधी डोळ्याला काय झालं तुमच्या? बैलांनी मारलं होतं. मग दिसतं तुम्हाला वारीत चालताना व्यवस्थित? हो 19 मध्ये 20 मध्ये बैलांनी मारलं. मग आता वारी चालताना दिसतं तुम्हाला हो व्यवस्थित? दिसतंय. दिसतं. आणि काय सांगाल पांडुरंगाबद्दल? काय आहे तुमच्या मनात पांडुरंगाचं पांडुरंगाचं काय नाही, पांडुरंगाने समजा आपलं हे चांगलं केलं म्हणून ती वारी करा वाटते. करावी वाटतं? हम्म. ठीक आहे, थँक्यू माऊली. रामकृष्ण माऊली. रामकृष्ण. मी बोलतो. हां. रामकृष्ण माऊली. रामकृष्ण माऊली. कुठून आलाय तुम्ही? मी हरिभक्त परायण हनुमंत राघू बनकर चिंबळी. माझा जन्म माऊलीपासून अवघ्या 100 फुटावर झाला आहे. काही हां. मी म्हणजे माऊलीजवळ नेहमी दररोज दर्शनाला असतो माऊलींच्या. आळंदी. हो ना, आळंदीला. हो दररोज. कसा अनुभव आहे वारीत? आणि कितवी वारी आहे? माझी ही 25वी वारी आहे. क्या बात. हो मी 2001 पासून वारी करतो. आणि खरोखर जर माऊलींचं सांगायचं म्हण, तुका म्हणे येही सोहळा नाही स्वर्गी लोका. हा जो सोहळा आहे हा आनंदाचा सोहळा, स्वर्गात सुद्धा नाही. देव सुद्धा म्हणतात हा सोहळा पाहण्यासाठी आम्हाला स्वर्ग लोकातून ये लोकी पाठवा. आणि खरोखरच अनुभव खूप गोड आहे. माणूस आजारी सुद्धा पडत नाही, उलट 90% आजार पूर्ण बरा होतो. वारीत आल्यावर? हो हो हो. आणि मी एक छान असा गायक आहे. मी सहज तुम्हाला गाऊन दाखव. हरी तुझे नाम गाईन अखंड, या विन पाखंड नेने काही. अंतर्विश्वास अखंड नामाचा, काया मनवाच्या येची देई. तुका म्हणे आता देई संत संग, तुझी नामे रंग भरो मना. रामकृष्ण माऊली. रामकृष्ण माऊली. यांची गाणी. मी बाबा महाराज गायकवाड, कोरेगाव मूळ, तालुका हवेली, जिल्हा पुणे या ठिकाणी मी राहतो. मी कीर्तनकार प्रवचनकार आहे काय. आणि मी आमच्या जवळच माऊली आहे आणि जवळच पांडुरंग आहे. त्यामुळे पांडुरंगाला आम्ही शोधायला जायचं नाही. पांडुरंगाला आम्ही शोधायला पांडुरंगात म्हणजे जायचं नाही, कारण पांडुरंगच आमच्या घरात आहे ते. आणि तो ह्योच आत्मरूप तो पंढरीचा पांडुरंग आहे. म्हणजे हो. तर जीवनात आल्यानंतर काय करायचं, जीवनात आल्यानंतर ही पंढरपूरची वारी करायची, कारण ती जीवाला समाधान आणि सुख देणारी. संसारामध्ये सुख नाही, सुख जे आहेत ना ते देवाच्या ठिकाणी आहे. सुखरूप ऐसा कोण आहे सांगा माझ्या पांडुरंगासारखे.
पांडुरंगाच्या ठिकाणी सर्व सुख मिळतं. जीवनाचं सगळं सुख आहे ना, समाधान त्या पांडुरंगाच्या ठिकाणी आहे. म्हणून जन्माला आलं ना, जन्माला यावं. कायसाठी यावं? तुका म्हणे एक मरणाची सरी उत्तमचे उरे कीर्ती मागे. ही कीर्ती रूपाने उरलो तरच त्याचा शेवट चांगला आहे. यासाठी केला होता अट्टास, शेवटचा दिस गोड व्हावा आणि तो गोडच होतो भगवंताच्या नामस्मरणाने. क्या बात आहे. रामकृष्ण. मी माझ्या 18 वारे झाले तर 18 वारे झाले तर अशी चप्पल म्हणलीच नाही मी. काय चप्पल मला लहानपणापासून नाही, बिना चप्पलाच असते. चप्पल नाही तुमच्या पायात? नाही विना चप्पलची वारी. वारीच नाही, मी लहानपणापासून चप्पल लेवत नाही, म्हणजे कधीच चप्पल घातला नाही? कधीच लेवत नाही. म्हणजे वारी नंतर सुद्धा चप्पल नाही घालत? वारीच्या अगोदरच चप्पल लेत नाही. क्या बात आहे. कुठून येते एवढी ताकद? परळी वैजनाथ तिथून येतो आम्ही. कुठून ताकद येते एवढी? ताकद माऊलीची, महादेवाची हा. एवढी ताकद आहे. पाय भाजत नाहीत नाही तुमचे? पाय बघा, भाजत नाही? नाही. पाट्या कुपाट्या सगळं, शेती पिती सगळं काम करते. ऊन ताण पाऊस पावसाळा अंधार खोंधार सगळं करते, पण कसलंच नाही काय. किती सुंदर. आणि अजून काय हवं या जीवनामध्ये एवढंच तुमच्या? पाहिजे, कुठलंच नाही काय पाहिजे, एवढंच पाहिजे. वारी माऊलींची सेवा माऊलीची आणि सेवा, वारी. वारी. क्या जय बात कृष्ण. आहे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं लोकमत भक्तीमध्ये खूप खूप स्वागत आहे. सगळेजण कुठून आलाय? पुण्यावरून आलोय मॅडम. कितवी आहे तुमची वारी? ही तशी 25वी वारी आणि आमची सर्वांची 5 वर्षाची वारी आहे. हा. मावळ तालुक्यातील पवनमाळ वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून प्रथमागे 32 क्रमांक रथ दिंडी चालत आहे आणि त्या दिंडीमध्ये आनंदवारी ग्रुपच्या माध्यमातून आम्ही सर्व चालवत आहोत. हे सन्माननीय पांडुरंग जांभूळकर, शरदभाऊ घुटकुले, तानाजी काळे पाटील, मकरंद धम आणि इतर सर्वजण आमचे सहकारी या ठिकाणी वारीमध्ये अखंडपणे चालत असतोय. रामकृष्ण हरी माऊली.